शमूवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे: जा, माझा सेवक दावीद यास सांग. परमेश्वर म्हणतो, तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पूर्वजांबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या पुत्रास तुझ्या मागून मी राजासनावर बसवीन आणि त्याचे राज्य बळकट करीन. तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील. मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्या पुढे अढळ राहील. तुझी गादी कायमची स्थापित होईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. अब्राहामाचे आचरण धर्मशास्त्रानुसार होते म्हणून नव्हे, पण त्याच्या श्रद्धेमुळे तो नीतिमान ठरला म्हणून सारे जग त्याचेच होईल असे अभिवचन त्याला व त्याच्या वंशजांना देण्यात आले होते. तेव्हा अब्राहामाच्या साऱ्या वंशजांना, म्हणजे केवळ धर्मशास्त्राप्रमाणे वागवणाऱ्यांनाच नव्हे, पण अब्राहामाप्रमाणे ज्यांची श्रद्धा आहे, त्यांनाही हे वचन मेहरबानी दाखल खात्रीने मिळावे म्हणून ते श्रद्धेवर आधारलेले आहे. कारण अब्राहाम आपणा सर्वांचा पिता आहे. त्याच्याविषयी धर्मशास्त्रात लिहिले आहे, मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. जो मृतांना जिवंत करतो व अस्तित्वात नसेल ते आपल्या आज्ञेसरशी अस्तित्वात आणतो, अशा देवावर त्याची श्रद्धा होती. अब्राहामाने श्रद्धा ठेवली. आशेचा किरण नसताना आशा बाळगली. म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला. त्याच्याविषयी सांगण्यात आले होते, इतके तुझे वंशज होतील. म्हणून ते त्याला नीतिमान असे गणण्यात आले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाढनिश्चय झालेला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाढनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दावीदच्या पुत्रा योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. मग योसेफ जागा झाला.
प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.